आपल्याकडेच समज होता की लग्नसराई, दिवाळी, सण आले की सोन्यात, असं काही नसतं. सोन्याचे भाव हे फॉरेनलाच ठरवले जातात, अमेरिका किंवा लंडनला ठरवले जातात आणि आपण फक्त ते प्राईस टेकर असतो. आपल्या भारतात जन्माला आलं ना मूल की सोनं घेतलं जातं. तिथपासून तो माणूस मरेपर्यंत त्याच्या तोंडात सोन्याचा मणी ठेवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीला, चांगल्या वाईट गोष्टीला सोनं. गेले 11 महिने चीन सोनं खरेदी करतोय आणि सोनं खरेदी करतोय म्हणजे तो डॉलर डंप करतोय. अमेरिकेला शह देण्यासाठी अमेरिकन करन्सी वीक केली की त्यांचे प्रॉब्लेम निर्माण होतील त्यांना माहिती आहे. मग ती करन्सी वीक करायची म्हणजे काय? डॉलर विका. तर डॉलर विका, सोनं खरेदी करा. कुणीतरी म्हणाला $3,000 सोनं जाणार. हे म्हटल्यावर त्यांना वेडे ठरवायला लागले लोक. $3,000 कसं जाणार? यांचं काहीतरी इंटरेस्ट असणार त्यात. आता तर 4,000चा रिपोर्ट गेल्या आठवड्यात आला, पण 4,000च्या पुढे जाऊन काल $4300 झालं. आज सोनं कुठे जातंय, किती जातंय हे कुणाच्याही हातात नाही आणि उद्या काय असेल हे सांगण्याची आता कोणी रिस्क घेत नाही, कारण केव्हाही काही होऊ शकतं. या दिवाळीत आमच्या प्रेक्षकांनी सोनं चांदी घ्यावी का नाही, आणि घ्यायची असेल गुंतवणूक म्हणून, तर पुढच्या दिवाळीला सोन्या चांदीचं काय चित्र असेल? मला ₹1,00,000 असतील तर मी म्हणेन 20,000 टाका, 20% टाका, पण 100% आत्ता टाकू नका. तुम्हाला करेक्शन मिळणार म्हणजे मिळणार. How do you imagine luxury? Well, for me, it all begins with a shape. A breathtaking shape. No, not the cliches, please. Imagine that car. That watch. Or that vacation. Then why don't you have a shape for your address too? Well, now you can have one. Amanora Gateway Towers 2 at Pune. The breathtaking shape of luxury. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक मनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. थिंक बँकच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा. पण या दिवाळीत खरेदीबरोबरच चर्चा एका गोष्टीची, ती म्हणजे सोन्याची आणि चांदीची. ज्या वेगानं सोन्याचे दर वाढलेत त्याच्यामुळं आपल्या घरातलं जे गोल्ड आहे, जे पिवळं सोनं आहे, त्याची व्हॅल्यू वाढल्याचं समाधान आहे. पण त्याचवेळी नव्यानं खरेदी करावी का नाही, ती गुंतवणूक योग्य आहे का नाही, असं काय घडतंय की ज्याच्यामुळं सोन्याची किंमत वाढते आणि सोन्यापेक्षा जास्त वेगानं चांदीची किंमत वाढते का, असे प्रश्नही सामान्य माणसाच्या मनात येत आहेत. त्यामुळे या सगळ्यांची उत्तरं शोधण्यासाठी आणि या दिवाळीत सोन्या चांदीत गुंतवणूक करावी का आणि कशात गुंतवणूक करावी यासाठीची आजची चर्चा. माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ अर्थविषयक पत्रकार आणि कमोडिटी एक्सपर्ट श्रीकांत कोळेकर सर. सर, स्वागत आहे थिंक बँकवरती पहिल्यांदाच. गेली कित्येक वर्ष सरांनी कमोडिटीचा अभ्यास केलेला आहे. कमोडिटीचा या नावानं ते कॉलम लिहितात. लोकसत्ता असेल, ॲग्रोवन असेल. त्यामुळे एकूणातच सोनं, चांदी आणि कमोडिटी मार्केट काय आहे आणि त्याच्याकडे कसं बघावं याच्यावरती त्यांचा अभ्यास आहे, तोच आज समजून घ्यायचा आहे. सर, पहिला प्रश्न हा आहे, असं काय घडतंय की सोनं आणि चांदी ज्या विद्युत वेगानं वाढतंय ते सामान्य माणसाला कळत नाही? कसं झालं की गेले 2-3 महिने आपण बघितलंय, 3-4 महिने साधारण आपण म्हणू, हे संपूर्ण जगात एक अनप्रेसिडेंट आहे. यापूर्वी असं कधी आलेलं नाही, अशा एक परिस्थितीतनं संपूर्ण जग जाते. म्हणजे जगामध्ये युद्ध वगैरे असं स्थैर्य कधी नव्हतं. युद्ध होत होती, आखाती देशात टेन्शन असायची. यामुळे तसं स्थैर्य जरी जगात नसलं तरी आर्थिक पातळी, म्हणजे एक जग आर्थिक जी एक घडी बसलेली होती जगाची, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी स्थैर्य होतं. त्याच्यामध्ये कधी एवढ्या समस्या नव्हत्या. मात्र अमेरिकेमध्ये ट्रम्प सरकार आल्यानंतर ट्रम्पनी जे टॅरिफ वॉर म्हणतो आपण, जे व्यापार युद्ध सुरू केलं, त्यानंतर जगामध्ये एक संपूर्ण म्हणजे नवीन व्यवस्थाच आता तयार व्हायला लागली आहे कुठेतरी, आणि नवीन इकॉनॉमिक सिस्टीम तयार व्हायला लागल्या आहेत. आणि असं होत चाललंय की या टॅरिफ वॉरमुळे जे प्रश्न निर्माण झालेत आणि या टॅरिफ वॉरचा परिणाम अखेर शेवटी अमेरिकेच्याच अंगलट येईल का, याबद्दल अधिकाधिक शंका व्यक्त केल्या जातात. उलट आता त्याच्याबद्दल लोकांना खात्री पटायला लागली आहे की हे जर टॅरिफ वॉर असंच चालू राहिलं तर जगामध्ये जी आपण ग्लोबल इंटिग्रेशन म्हणत होतो ते आता डिसइंटिग्रेशन व्हायला सुरुवात झाली. प्रत्येक देश हा आपापल्या कोण फूड सिक्युरिटी असेल किंवा आपापले जे रिसोर्सेस आहेत, संसाधनं, त्याची सिक्युरिटी बघतोय. आणि हे टॅरिफ वॉर आज नाही म्हटलं तरी आज संपूर्ण जग अमेरिकन
अर्थव्यवस्थेवर कुठे ना कुठे अवलंबून होती. मग ती आपण पुरवठा साखळी अशा पद्धतीने एक तयार केलेली होती. तर ही अमेरिकन अर्थव्यवस्था आहे, ज्यावर एका दिवसात तर आपण डीलिंग कुठलाच देश होऊ शकत नाही. तर ते एक प्रोसेस आहे की ती पुढच्या 5 वर्षात किंवा 10 वर्षात सुरू होईल. सुरू नक्की झाली आहे ती प्रोसेस, कारण सर्वांना कळलंय हे काय आपण अमेरिकेवर अवलंबून राहिलं तर पुढच्या काळात आपल्याला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. तर याच्यामधनं ह्या ज्या भावनेमधनं प्रत्येक देशात वेगवेगळ्या पद्धतीने आपली म्हणजे स्वतःला सुरक्षित ठेवायला लागलाय. आणि ह्या टॅरिफ वॉरमुळे काय झालं, ही नवीन फायनान्शियल सिस्टीम जी तयार व्हायला लागली आहे त्याच्यामध्ये काय झालंय की, आणि ही टॅरिफ वॉर सुद्धा नक्की काय आहे, हे आज आहे हे उद्या नसेल, उद्या आहे ते परवा नसेल, कारण ट्रम्प एवढे उड्या मारतोय की त्यामुळे नक्की कुठल्या देशाला किती तोटा होईल वगैरे या संदर्भात अजून कुणाला जजमेंट येत नाही. पण एक गोष्ट याच्यातनं काय झालंय की अमेरिकन डॉलर जो होता त्याच्या विरुद्ध ज्या काय आपल्या ज्या करन्सी आहेत त्या सगळ्या देश जे आहेत त्या सगळ्या देशांच्या करन्सी चलन बाजारात प्रचंड उलथापालथ व्हायला लागली. आणि जेव्हा चलन बाजारात उलथापालथ होते तेव्हा दुसरं चलन कुठलं आहे तर सोनं. म्हणजे सोनं हे कधी चलन असतं, कधी कमॉडिटी. मुळात म्हटलं जातं सोनं ही कमॉडिटी आहे, परंतु वस्तू आहे. परंतु ही आपल्याकडचा समज आहे, भारतातला समज आहे. सोनं ही कमॉडिटी बऱ्याच किंवा आशियाई देशात आपण फार तर म्हणून आपण सोनं ही कमॉडिटी म्हणून बघतोय. परंतु ह्या गेल्या 2-4 वर्षामध्ये म्हणजे पूर्वीही तसं नव्हतं. पूर्वीही पाश्चिमात्य देशात त्याला कमॉडिटी म्हणून नव्हतं तेवढं ॲक्सेप्टन्स. परंतु आज काय झालंय की आज संपूर्ण जगाला कळलंय सोनं हे कमॉडिटी नसून ते चलनाला एक पर्याय आहे. म्हणजे जेव्हा तुमचं चलनाला मध्ये प्रॉब्लेम होत आहेत निर्माण, तेव्हा ते चलन सुरक्षित नाही, तेव्हा मग चलनातनं पैसा काढून तो आपण सोन्यात टाकतो. म्हणजे थोडक्यात जगात आत्तापर्यंत कसं होतं, एक तर तुम्ही डॉलर घ्या, म्हणजे डॉलरशी संबंधित मालमत्ता जमा करा, किंवा मग सोनं घ्या. जर डॉलरशी संबंधित जी मालमत्ता आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समस्या दिसल्या की त्याच्यातले लोक पैसे काढायचे. लोक म्हणजे सामान्य लोकांपासून ते मोठमोठ्या बँका, मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन आणि मोठमोठे गुंतवणूकदार, हेज फंड, हे जेव्हा चलनामध्ये प्रॉब्लेम दिसले तेव्हा त्यांनी चलन डंप करायचे, सोनं घ्यायचे. तर याच्यामध्ये तेव्हा कसं असेल, डॉलर वीक झाला की सोनं वाढायचं किंवा सगळ्याच कमॉडिटी. तर त्यामुळे सोनाकडे एक संपूर्ण कमॉडिटी म्हणून बघणं हे आता जवळपास कमी झालंय, म्हणजे संपुष्टात यायला लागलंय. अगदी भारतातही आता सोनं ही कमॉडिटी न राहता चलनाला किंवा तुमचं जे काय तुमची संपत्ती आहे ते सुरक्षित ठेवण्याचं साधन म्हणून सोनं हे वर्षानुवर्ष होतं. पण आता त्याचं अपील जास्त वाढायला लागलं आणि त्याच्यात सगळेच जण यायला लागले. आणि सोनं जेव्हा वाढतं तेव्हा नैसर्गिकपणे चांदीमध्येही आपोआप चांदीच्या किमती वाढतात. उलट सोनं 5% वाढलं तर चांदी तेवढ्या वेळात 10%, 15% पण वाढतं. म्हणजे त्याच्यामध्ये सट्टा येतो जास्त. चांदी हे थोडी सट्टेबाजीकडे झुकायचं. सोनं हे थोडं अर्थव्यवस्थेशी निगडीत होतं. चांदी तुलनेने सट्टा जास्त होता. तर हे वर्षानुवर्षाची जरी असली ही जी त्यांच्यातले संबंध हे आज खूपच जास्त हायलाईट झालेत. आणि आज जे अस्थिरता संपूर्णपणे जगात अस्थिरता निर्माण झाली आहे आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे, त्यामुळे पाश्चिमात्य जे फायनान्शियल मार्केट आहे या संपूर्ण म्हणजे युरोप असेल, पाश्चिमात्य म्हणजे युरोप आणि अमेरिका, ह्या अर्थव्यवस्थांवरचा सगळ्यांचाच विश्वास, म्हणजे त्या स्वतः त्या अर्थव्यवस्थांचा देखील, तेथील संस्थांचा देखील या अर्थव्यवस्थांवरचा विश्वास उडू लागलेला आहे. आणि जेव्हा ह्या अर्थव्यवस्थेचा याच्यावरचा जेव्हा विश्वास उडतो तेव्हा मग तिथली मार्केट खाली येऊ शकतात. मग तिथली मार्केट खाली येऊ शकतात म्हणजे आज शेअर बाजार आपण बघतोय, त्यामुळे तिथे रिस्क वाढली आहे. ते मार्केट केव्हाही कोसळेल. अमेरिकन शेअर बाजार वाढलेला इंडेक्समध्ये दिसतो, पण आहेत का त्याच्यावर 4 चीप कंपन्या, AI ह्याच्या नावात त्या 5-7 कंपन्यांमुळे तो इंडेक्स वाढला आहे. मग आता तुमच्याकडे असलेले बिलियन्स ऑफ आणि ट्रिलियन्स ऑफ डॉलर घालणार कुठे? मग अशा वेळेला सोनं आणि चांदीमध्ये आता आणखी ही बदललेली जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यामुळे चांदीचे एक वेगळे मूलभूत घटक निर्माण होतात. त्याच्याकडे आपण जाऊया. पण हे सोन्याची ही रॅलीची कारणं मुख्य सांगतोय की ही जी प्रचंड अस्थिरता आणि प्रचंड अनिश्चितता आली आहे आणि त्याच्यातनं पुढे इकॉनॉमी कोसळतील की काय, वेस्टर्न फायनान्शियल सिस्टम जाईल आणि कदाचित एशियाकडे सरकेल की काय, मग आपण ते ग्लोबल साऊथ त्याच्यात मग आपण जाऊ तेवढं खोल जात आहेत. याच्यातनं निर्माण होणाऱ्या ह्या ज्या
हे सगळी संदिग्धता निर्माण झाली, त्याचं संपूर्ण प्रतिबिंब हे सोन्यामध्ये पडल्यामुळे सगळेजण सोन्याच्या मागे धावलेत. आणि धावलेत मी असं काय म्हणतो की यापूर्वीपर्यंत खास करून चांदीकडे, चांदीचे दुसरे फंडामेंटल असे झालेत की हे सगळं आहेच, त्यामुळे सोनं जाते, त्याबरोबर चांदी. पण चांदीचा तुटवडा खरोखर निर्माण खूप झालाय आणि याची कारणं अशी आहे की पुढे सुद्धा मागणी येणार आहे. कारण आपण एक नवीन फायनान्शियल सिस्टीम जशी नवीन तयार होते किंवा जगाची एक नवीन सप्लाय म्हणजे सप्लाय चेन निर्माण होत आहेत आणि नवीन इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे आपण ए आय म्हणतो, तर AI मध्ये बनणाऱ्या चिप्स आहेत किंवा सेमीकंडक्टर, ह्या इकॉनॉमीचा मेजर पार्ट सेमीकंडक्टर आणि चिप्स याच्यात चाललाय, मायक्रोचिप्स. त्याच्यानंतर सोलार झाल्यावर मोबाईल तर आहेतच आणि इलेक्ट्रिक व्हेकल, ह्या सर्वांमध्ये जे चांदीचा वापर आहे तो बऱ्यापैकी असतो आणि त्याची सुपर कंडक्टिव्हिटी आपल्याला माहिती आहे. त्यामुळे चांदीला तिथून एक मोठ्या प्रमाणात मागणी येते. त्यामुळे जे इन्क्रिमेंटल चांदीला आजपर्यंत जे डिमांड होतं की नेमकं कॉम्प्युटरमध्ये किंवा पूर्वीच्या इकॉनॉमिक सिस्टीममध्ये चांदीला डिमांड होत होते, त्याच्यापेक्षा खूपच जास्त वाढलंय. मात्र तिकडे चांदीचा सप्लाय वाढला नाहीये. उलट अशी परिस्थिती की कॉपरच्या माइन्स बंद झाली आहे मोठी आणि चांदीचा सप्लाय जो आहे तो आज इतक्या स्ट्रॉंग हँडमध्ये की तो बाहेर येतच नाहीये. प्रत्येकजण चांदी फक्त जमा करतो. म्हणजे पूर्वी जसं सोनं भारतात सोनं घेतात तसं आज जगात चांदी घ्यायची आहे, ती विकायची नाहीये जास्त. हा एक समज यायला लागलाय. त्यामुळे सप्लाय येत नाहीये तिथून. भाव वाढले तरी जे स्क्रॅप मार्केट यायला पाहिजे ते त्या मनानं आलंच नाही यावेळेला. आणि खाणीतनं येणारं चांदी त्याचाही सप्लाय एवढा नाही, मात्र डिमांड खूप वाढलंय. याच्यामधनं एक कुठेतरी सप्लाय स्क्वीज निर्माण झालाय आणि त्याच्यातनं चांदीचे भाव वाढलेत. आणखी बरीच कारण आहे, म्हणजे आपल्या ती उलगडली जातीलच पुढे. पण ह्याच्यातनं चांदीचं जे हे निर्माण झालंय ही कुणी प्रेडिक्ट केलं नव्हतं आणि कुणालाच माहीत नव्हतं. आज असं आहे की प्रत्येकाला या सर्वांवरचा कळस कुठे झालाय, फोमो म्हणजे फिलिंग ऑफ मिस्ड आउट आहे. प्रत्येकालाच वाटतं अरे चांदी आता 1.5 लाख झाली, 2.25 लाखली, आपण याच्यातनं मागे राहिलोय. तेव्हा आता ही जी जनता उतरली त्याच्यामध्ये, त्यामुळे आता प्रत्येकालाच चांदी हवी झाली. आणि हे यावेळेला नेहमी हे भारतात होतं. यावेळेला पहिल्यांदाच तुम्ही बघितलं तर ऑस्ट्रेलियात लाईन लागलेली आहे की त्याला चांदी मिळत नाहीये. सिंगापूरमध्ये लाईन लागली, व्हिएतनाममध्ये प्रचंड मोठ्या लाईन लागल्यात की चांदी घेण्यासाठी. आज हा ग्लोबल फिनॉमिना बनलाय. आज अमेरिकन लोकांना कळायला लागलंय, आज लंडनमध्ये कळायला लागलंय. प्रत्येक ठिकाणी जिथे ट्रेडिशनल चांदी सोन्याची डिमांड नव्हती तिथे आज फिलिंग ऑफ मिस्ड आउट जे आहे, फोमो, तेही आहे. आणि मोठमोठे इन्स्टिट्यूशन, मोठमोठे गुंतवणूकदार, मग ते प्रायव्हेट वेल्थ मॅनेजर्स असो किंवा आता बिग मनी, हा उतरल्याची लक्षणं आम्हाला उघडपणे दिसत आहेत. बिग मनी म्हणजे फॅमिली हाऊसेसची वेल्थ ही या 2 ॲसेटमध्ये जायला लागली. एवढे मोठे बदल जे घडले त्याच्यामधनं आत्ता जो सोन्यात युफोरिया म्हणतोय आपण, तो खरोखर युफोरिया काही अजून कळलं नाहीये का युफोरिया अजून यायचाच आहे आणि ही सुरुवात आहे. असं म्हणजे वेगवेगळ्या थिअरी आहेत. पण या क्षणाला आपण एवढं म्हणू शकतो की आत्ताचे ते सोना चांदीमध्ये जे निर्माण झाली परिस्थिती, त्याची एवढी कुठेतरी एवढा पाया आहे त्याचा. सर, सोनं आणि चांदी का वाढते ते कळलं. आता प्रश्न असा येतो की हे असंच वाढत राहणार आहे का, पीक येऊन गेलाय आणि त्याचा भारतातल्या लोकांवर काय परिणाम होतो? हा एक चांगला प्रश्न आहे. पण परत त्याच्यामुळे की आत्ता जे चाललंय हे आपण म्हणतो एकदा यापूर्वी असं कधी घडलेलं नाही. त्यामुळे या क्षणाला एखादा ॲनालिस्ट किंवा कोणीही एक्सपर्ट जे गेल्या तुम्ही बघितलं 6 महिन्यातल्या सर्वांनी दिलेले, म्हणजे याच्यामध्ये बँक ऑफ अमेरिका असो, मॉर्गन स्टॅनले असो किंवा या सर्व ज्या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँक आहेत, यांनी सुद्धा आपले जे सोन्या चांदी विषयक जे 2-2 वर्षाची पुढची जी टार्गेट आणली ती 2 आठवड्यात पूर्ण झाली आहे आपण बघितलं असेल. म्हणजे सोन्याची 6 महिन्यापूर्वी साधारण आपल्याला बघितलं असेल तर यांचे रिपोर्ट यायला लागले की सोन्यामध्ये आता असं होणार आणि $2,600 जाईल, $2,800 जाईल. कुणीतरी म्हणाला $3,000 सोनं जाणार. हे म्हटल्यावर त्यांना वेडे ठरवायला लागले लोक. $3,000 कसं जाणार, यांचं काहीतरी इंटरेस्ट असणार त्यात. पण ते 3,000 त्यांचं 2 वर्ष किंवा 1-1.5 वर्षाचं टार्गेट होतं, ते 1-2 महिन्यात आलं. आता त्याच्यानंतर मग 3,000 झाल्यावर लोकांनी 3,200चे काढले, 3,500चे रिपोर्ट काढले. आता तर 4,000चा रिपोर्ट गेल्या आठवड्यात आला. पण 4,000च्या पुढे जाऊन काल $4,300 झालं. म्हणजे आज सोनं कुठे जातंय, किती जातंय हे कुणाच्याही हातात नाही आणि उद्या काय असेल हे सांगण्याची आता कोणी ती रिस्क निर्माण झाली की कोणी रिस्क घेत नाही. कारण
केव्हाही काही होऊ शकतं. अजून पुढे जाईल, किती पुढे जाईल याच्याबद्दल 9,000 किंवा $10,000 सोनं जाईल. 2030 पर्यंत 9,000लाही जाण्याचा अंदाज व्यक्त होतोय. आणि हे सगळं निवळेल, सगळी परत पहिल्यासारखी सिस्टीम होईल आणि सोनं परत 2,500 वर 2,000 होईल असेही सांगणारे रिपोर्ट. तेव्हा हा युफोरियाला येतो ना, तेव्हा हे दोन्ही येतात. तेव्हा आपण सोनं किती जाईल आणि किती पडेल किंवा कुठपर्यंत राहील याच्यात जाण्यापेक्षा आपल्याला स्वतःला याच्यामध्ये काय करता येईल किंवा आपण काय करावं याच्याकडे आपण कसं बघावं या दृष्टीने आपण विचार केला तर मला वाटतं भारताकडे थोडंसं आता आपण जे मगाशी म्हटलं हा आपण ग्लोबल सिनेरिओ समजून घेतला. भारताकडे अजूनही थोडंसं बघितलं तर ना, भारतात सोन्याचं मार्केट किंवा चांदीचं मार्केट हे बऱ्यापैकी आपल्याकडे त्याची कल्चरल ॲफिनिटी म्हणून बघितलं जातं आणि इमोशनली बघून जातं. म्हणजे मी असं म्हणतो की आपल्या भारतात जन्माला आलं ना मूल की सोनं घेतलं जातं, तिथपासून तो माणूस मरेपर्यंत त्याच्या तोंडात सोन्याचा मणी ठेवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीला, चांगल्या वाईट गोष्टीला सोनं घेणं हे. आणि आपल्याकडे सोनं खरेदी, सोनं विक्री हा आपल्या घरात कधी नसतं. सोनं फक्त घेण्याचं असतं. त्यामुळे सोन्याकडे आपण म्हणजे सांस्कृतिक देवाणघेवाणीचा एक मालमत्ता किंवा एक वस्तू आणि गुंतवणूक या दरम्यान आपण बघत नाही. पण सांस्कृतिक देवाणघेवाणीचा हा ह्या दृष्टीनेच आपण त्याच्याकडे जास्त बघतो आणि इमोशनल असतो आपण त्यात. आणि आपल्याला सोन्याचं लगड किंवा कॉईन किंवा दागिने घरात बघायला आवडतात. हा आहे ना, याच्यामध्ये फार आपल्याकडे अकार्यक्षमता आपण सोन्याची आपल्या ॲसेट या दृष्टीने आपण निर्माण केली आहे. तर आपल्याला आत्ता कुठेतरी जाणीव यायला लागल्या गेल्या 2-4 वर्षात आपण फायनान्शियल लिटरसीचा प्रसार व्हायला लागला आहे. सेबी करते, त्याच्यानंतर ब्रोकर्स करतायत, इन्व्हेस्टमेंट कंपन्याच करतायत. तेव्हा कुठेतरी सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट यायला लागली आहे. तर सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून करावे. मग लोक पोर्टफोलिओचा आता सांगायला लागले 10% तरी हिस्सा सोन्यात असावा. हे भारतात कुठेतरी रुजायला लागले कारण यंग जी जनरेशन आहे त्यांना सोन्याचे दागिने नको आहेत, त्यांना चांदीचे दागिने आहेत, ते खुश आहेत. पण ते सोनं ॲसेट म्हणजे ॲसेटचा एक 10% 5% जो काही हिस्सा असेल त्या दृष्टीने करायला लागले. त्यामुळे एक कुठेतरी मार्केट सोन्याचं भारतात हवं तिथे जायला पाहिजे. नाही तर 5 वर्षापूर्वीपर्यंत, अगदी 2 वर्षापूर्वीपर्यंत आपण असं समजतो की सोन्याचा भाव म्हणजे दिवाळी आली की सोनं वाढतं, लगीन सराई. मग आपल्याकडे हल्ली यायचं की ह्या वर्षी 32 मिलियन म्हणजे जवळजवळ 3 कोटी लग्न आहेत, त्यामुळे सोन्याला खूप डिमांड येणार. बघितलं ते ज्या वर्षी ते 3 कोटी लग्न झाली ना, त्यावेळेला सोन्याचे भाव $300 खाली आले होते. म्हणजे आपल्याकडे समज होता की लग्नसराई, दिवाळी, सण आले की सोन्यात, असं काही नसतं. सोन्याचे भाव हे मगाशी म्हटले हे फॉरेनलाच ठरवले जातात, अमेरिका किंवा लंडनला ठरवले जातात आणि आपण फक्त ते प्राइस टेकर असतो. तर भारतात हे ते आता इन्व्हेस्टमेंट निर्माण झाली आहे कल्चर. तर त्या दृष्टीने आपण म्हटलं तर सोन्यामध्ये निश्चितपणे आपण गुंतवणूक केली पाहिजे आणि सोनं घेतलं पाहिजे. ते सोनं आपल्याकडे आता कुठले घटक बघायचे की आपण सोनं खरेदी कार्यक्षमपणे कशी करावी. म्हणजे खरेदी करतो तेव्हा कार्यक्षम केव्हा असते की कमीत कमी किमतीत आपल्याला सोनं मिळालं पाहिजे, जास्तीत जास्त क्वालिटी म्हणजे सोन्यातली क्वालिटी म्हणजे प्युरिटी आली हे मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर जेव्हा सोनं आपण मालमत्ता म्हणून घेतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला त्याची ट्रान्झॅक्शन कॉस्ट आणि त्याची स्टोरेज कॉस्ट ही शेवटपर्यंत आपल्याला त्याचं ते डिसइन्व्हेस्ट करेपर्यंतचा जो खर्च आहे तो कमीत कमी कसा ठेवता येईल. आणि डिसइन्व्हेस्ट करताना त्या इन्व्हेस्टमेंटमधून बाहेर पडताना आपल्याला अधिकाधिक भाव कसा मिळेल त्यावेळेचा. हे खरेदी करताना लोएस्ट प्राईस, विकताना हायेस्ट प्राईस आणि मधला हा जो खर्च आहे त्याचा हा कमी कसा, याच्यावर कॉन्सन्ट्रेशन आपल्या देशात गरजेचं आहे. आणि त्याबाबत जी एक अनभिज्ञता आहे किंवा आपल्याकडे अजून बऱ्याच जणांना माहिती नाही आहे, तर ती लिटरसी किंवा त्याबद्दलची जाणीव आपल्याला पसरवणं गरजेचं आहे. गुंतवणूक करताना 10-15 वर्ष बघत असाल ना, तर त्याची किंमत, इन्फ्लेशन, पुढे येणाऱ्या इकॉनॉमीचा रेटा, तर असं म्हणायला जागा आहे की इथून बरीच मोठी वाढ अजून सोनं असो चांदी असो बाकी आहे. म्हणजे सुरूच झाली आहे. पण त्याच्यानंतर हे चार्ट असतात. आज सोनं आपण इथे, उद्या इथे येईल, परवा आणखी इथे येईल कदाचित, 13वा परत ते इथे जाईल. म्हणजे हा 13वा आहे, तिथपर्यंत थांबायची तुमची तयारी पाहिजे. एवढा तुमचा लॉंग गेस्टेशन पिरियड असेल तर सोन्या चांदीत अजूनही गुंतवणूक करायला. टायमिंग हे तुम्ही सीप मार्फत,
सिप कसे करायचे हे आपण सांगू शकतो. सोन्याचा सिप कुठे होऊ शकतो, तो कसा योग्य ठरेल, ही प्रॉडक्टबद्दल आपण अधिक माहिती घेऊन त्याबद्दल जाऊ शकतो. म्युच्युअल फंड आहेत, पण सोन्यात गुंतवणूक केली पाहिजे आणि ती या पिढीला म्हणजे पुढच्या पिढीला, येणाऱ्या पिढींना सोनं आणि चांदीकडे गुंतवणूक म्हणून, ॲसेट म्हणून बघणं निश्चित गरजेचं आहे. तुम्ही म्हणलात तसं मला सोन्यात गुंतवणूक करायची. कमीत कमी भावात जास्तीत जास्त प्युरिटी, कमीत कमी ट्रान्झॅक्शन कॉस्ट, कमीत कमी स्टोरेज कॉस्ट. तर मी सोन्यात गुंतवणूक कशी करायची मला समजावून सांगा. याच्यामध्ये आता प्रत्येकाचं म्हणजे आता इन्व्हेस्टमेंटकडे जातो आपण. मग सोन्यात इन्व्हेस्ट म्हणून बघता तेव्हा इन्व्हेस्टर ॲपेटाईट जे आपण म्हणतो, आणि प्रत्येकाची एक जातकुळी असते विचार करण्याची. तो त्याचं टेम्परामेंट किती आहे, त्याच्याकडे ॲसेट किती आहे, ते ॲसेट त्याची किती लागणार आहेत, त्याला किती ब्लॉक करू शकतो, असे वेगवेगळे अनेक फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. तर हे सगळे बघता सोन्यामध्ये आज पूर्वीसारखं सोनं घेतलं तर आज खेड्यापाड्यात अजूनही सोनार त्याच्याकडे जाऊन सोनं घेणं हेच आहे. पण आपल्याला शहरात किंवा छोट्या शहरात टायर 2, टायर 3 सिटीमध्ये आज आपल्याकडे बरीच सोन्याची प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत. आणि आज सोनं घ्यायचं असेल तर तुम्ही ₹1 सोनं पण जीपेवरनं घेऊ शकता. ₹1 किती येईल माहीत नाही, पण जे काय येईल, जो काय कण, तो घेण्याची सोय, ह्याला डिजिटल सोनं म्हणतात. ते किती सेफ आहे किंवा त्याच्यात करावं की नाही हा वेगळा प्रश्न आहे. पण आज एवढे ॲव्हेन्यूज निर्माण झाले, तर त्या ॲव्हेन्यूजमध्ये जाताना आपण असा विचार करूया की ज्यांना म्हणजे मुळात सोनं घरात आणणं आणि सोनं ठेवणं या गोष्टीला आता थोडंसं आपण पूर्ण वेळ, म्हणजे तुम्हाला ते सोनं इन्व्हेस्टच करायचं असेल ना, ते इन्व्हेस्टमेंट म्हणून जी प्रॉडक्ट्स आहेत ती बघावी. तर त्याच्यामध्ये सर्वात पॉप्युलर जे आता आपल्याकडे होतं ते सोन्याचे सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड्स होते, रिझर्व्ह बँकेने इश्यू केलेले, ते आता संपले. परंतु त्याच्यामध्ये सर्वांनीच रिकमेंड केलं होतं, मीही अगदी या कमॉडिटीचा म्हणणं, सर्वात उत्तम इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्याचे सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड घ्यावे असं म्हटलं होतं. आणि तुम्ही बघाल तर कालच मला वाटतं 2017-18ची जी सिरीज होती ती सिरीज रिझर्व्ह बँकेने थांबवली. त्याच्यात त्यांना रिटर्न किती मिळालं, जवळजवळ 3.5 का 4 पैसे, म्हणजे 2700-2700-2700 घेतलेलं सोनं आजच्या भावाने त्यांना परत मिळणार आहे. म्हणजे रिटर्न बघा तुम्ही, 17-18मध्ये आज 7 वर्षात त्यांना सोन्यामध्ये 4 पैसे मिळाले गोल्ड बॉन्डच्या मार्फत. पण हे नेहमी होणार नाही. आणि गोल्ड बॉन्ड घेतले तेव्हा कुणालाही माहीत नव्हतं, तर मग सरकारने इश्यूज केले नसते ते गोल्ड बॉन्ड, बरोबर, की 4 द्यायला लागतील असं वाटलं असतं तर. म्हणजे एक नॉर्मल रिटर्न 7%, 8% एवढाच वाटला असेल, त्यामुळे ते केले सरकारने, कारण आपल्याला सोन्यात जे काळा पैसा निर्माण होतोय ते नको होतं, म्हणून सरकारने सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड आणले. पण आजच्या या परिस्थितीमध्ये सॉव्हरिन गोल्ड बॉन्डमुळे सरकारचं नुकसान नाही म्हणू शकत, पण भरपूर होतं. मुळात काय की सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड हे चांगलं होतं, पण ते आता इन्व्हेस्टमेंट ॲव्हेन्यू म्हणून ते बाजूला पडलं. मग याच्यानंतर सर्वात उत्तम काय, तर सोन्याचे गोल्ड ETF. तर या गोल्ड ETF हे सर्वात बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही शेअर घेतल्यासारखंच आहे. मग त्यात पुढे 1 ग्रॅम किंवा अर्ध्या ग्रॅमचं सोनं घेतल्याप्रमाणे त्या किमतीला तुम्हाला तो ह्याला पेपर गोल्ड म्हणू शकतो आपण, युनिट बनलं. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष सोनं घेण्यासारखंच आहे. पण फरक काय आहे की इथे तुम्ही सोनं घेतल्यासारखं तुम्ही पेपर गोल्ड घेते, म्हणजे तुमच्या नावावर 1 किंवा अर्धा ग्रॅम सोनं आलंय. पण प्रत्यक्ष सोनं तुम्ही सोनाराकडे घेतल्यावर ज्या त्याच्यामागे कटकटी किंवा खर्च लागतात ह्या सगळ्या संपल्या. इथे तुमचं सगळं इलेक्ट्रॉनिक, व्हाईट, पद्धतशीर व्यवहार, चोख सोन्याची गॅरंटी, हे सगळे याच्यामध्ये येतात. आणि याची जी स्टोरेज कॉस्ट आहे ही फारच कमी आहे. बरं, याची विकायचं आहे तेव्हा तुम्ही NSE किंवा BSEवर शेअर बाजारात ते लिस्ट केलेले असतात, तर क्षणात तुम्ही विकू शकता. लगेच तुम्हाला वाटलं भाव पडलं, तुम्हाला कधी इन्व्हेस्ट करू शकता, म्हणजे कधी एक्झिट, कधी एंट्री, हे सगळं चांगलं आहे. आणि याची स्टोरेज कॉस्ट मी म्हटलं त्याप्रमाणे सगळ्या कॉस्ट खूप कमी आहे. फक्त ॲन्युअल मेंटेनन्स कॉस्ट जी म्युच्युअल फंडाची आहे, कारण हे शेवटी म्युच्युअल फंड आहे, तेवढाच फक्त याच्यावर खर्च आहे. पण बाकी सगळे एलिमिनेट झाले. फिजिकल सोनं घ्यायचं असेल, तुम्हाला प्रत्यक्ष सोनं घ्यायचं असेल, तर आज सर्वात भारतात अजूनही जरी गेल्या 4-5 वर्षात एक संघटित बाजारपेठ निर्माण होत असेल आणि जास्तीत जास्त सोन्याचा बाजार हा संघटित बाजारपेठेकडे कल दाखला, तरी आजही सोन्यामध्ये ती सुरक्षितता नाही. सुरक्षितता म्हणजे त्याच्या शुद्धतेबाबत विश्वास नाही, म्हणजे जो ट्रस्ट फॅक्टर आहे तो नाही. सोन्याची किंमत अख्ख्या भारतभरात एक नाही आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या संस्थांतर्फे ती आजची सोन्याची किंमत दिसेल, पण प्रत्यक्ष तुम्ही सोनाराकडे गेलात तर त्या सोन्याच्या त्याच भावात तुम्हाला ते सोनं मिळत नाही. प्रत्येक ठिकाणी भाव वेगळा मिळतो आणि तो बरेचदा
खूप जास्त असतो त्या भावापेक्षा, जो अधिकृत भाव देतात त्यापेक्षा. म्हणजे तुम्ही एकतर जे सोनं घेता ते शुद्धतेची गॅरंटी नाहीये, आणि गॅरंटी नसलेल्या शुद्ध सोन्याला तुम्ही बाजारभाव असला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त किंमत देता. त्यानंतर तेच सोनं तुम्ही जरी त्याच ज्वेलरकडे विकायला गेलात तर काही 2-4 ब्रँडनी काही ठराविक स्कीममध्ये आजकाल ज्या योजना आणल्या त्या सोडल्या, तर तुम्ही त्याच सोनाराकडे किंवा त्याच दुकानात घेऊन गेलात सोनं, तरी तो तुम्हाला विकताना त्या दिवसाचा भाव मिळत नाही. त्याच्यामध्ये घट येते. ती घट 2% 4%, 5%, किंवा गावांमध्ये तर मी आज जातो गावागावामध्ये या बाबतीत, तेव्हा शेतकरी सांगतात सोनं आम्हाला 10%, 12% घट करून देतात. म्हणजे हे तुमचं नुकसान केवढं तरी होतं. सोनं घरी आणलं की तुम्हाला ते वॉल्टमध्ये ठेवणं ते आलं. छोटी वळी असतील तर ती हरवू शकतात, घरात मिसप्लेस होऊ शकतात, चोरीला जाऊ शकतात. म्हणून मग तुम्ही ते वॉल्टमध्ये ठेवता. वॉल्टचं भाडं लागलं, आणि वॉल्ट म्हणजे तुम्ही जाणार, ते काढणार, याच्यासाठी जाणं येणं हवं. अशा बऱ्याच कटकटी येतात, आणि तुम्ही घेता तेव्हा त्याच्यावर GST देता. बरोबर? म्हणजे तुम्ही स्टोरेज कॉस्ट वाढवता, तुम्ही ट्रान्झॅक्शन कॉस्ट वाढवता, आणि एवढं करून तुमच्याकडे असलेलं सोनं शुद्ध नाही. दोन्ही वेळेला तुम्ही खरेदी करताना जास्त भाव, विकताना कमी भाव, याचा तुम्ही किमतीचं नुकसान करता. म्हणजे ही संपूर्ण इनएफिशियंट सिस्टीम झाली. तुम्ही कमॉडिटी एक्सचेंजवर सोनं घ्या. कमॉडिटी एक्सचेंजवर सोनं घेण्याचे बरेच फायदे आहेत. एक तर तुमचं ते, म्हणजे आपण संपूर्ण बघूया त्याचा व्यवहार कसा होतो. कमॉडिटी एक्सचेंजवर तुम्ही एखादं सोनं, तुम्ही 10 ग्रॅमचं बिस्किट एखाद्या दुकानात घेणं, तुमच्या नेहमीच्या ज्वेलरकडे जाणं, आणि मी मगाशी म्हटले ती संपूर्ण अकार्यक्षमता त्याच्यामध्ये येऊ शकते. परंतु तुम्ही कमॉडिटी एक्सचेंजवर गेलात तर ते 10 ग्रॅमच्या सोन्याचं एक कॉन्ट्रॅक्ट घेतलं, ते 2 महिन्यानंतर समाप्ती होणार आहे. त्यामुळे आज तुम्हाला पहिल्यांदा घेता तेव्हा संपूर्ण पैसे, कमॉडिटी एक्सचेंजवर व्यवहार होता ते वायदे आहेत, तर वायदा समाप्तीला पूर्ण पैसे द्यायचे असतात, जेव्हा डिलिव्हरी असते तेव्हा. तोपर्यंत तुम्हाला एक मार्जिन द्यायचं असतं. मग ते कधी सोन्यावर 5%, 6% असतं, आपण धरू 10%. मग तुम्ही आजच्या भावानं 1 लाखाचं सोनं असेल तर तुम्ही 10 ग्रॅमचं बिस्किट 10 लाखाचं सोनं जेव्हा तुम्ही घेता, तेव्हा तुम्ही पहिल्यांदा 10 लाख घेऊन जाता, बरोबर, सोनाराकडे, आणि ते घेता. म्हणजे तुम्ही अपफ्रंट 10 लाख देता. इकडे तुम्ही तेच सोनं कमॉडिटी एक्सचेंजवर घेता, कदाचित ते 1 लाखापेक्षा 400-500 रुपये कमी भावाने मिळतं. म्हणजे तिथे तुमचे पैसे वाचले. ते 2 महिन्यानंतरचं कॉन्ट्रॅक्ट असतं. म्हणजे तुमचे 10 लाख द्यायचे नाही, तुम्ही आज फक्त 1 लाख देताय 10%. 9 लाख तुमचे पुढचे 1.5-2 महिने तुमच्याकडेच राहिले. त्याच्यावर व्याज येणारं अतिरिक्त, हे आपण इन्कम धरूया तो, किंवा तुमची कॉस्ट कमी झाली असं धरूया त्या 10 लाखाच्या बिस्किटाची. हे झालं. त्याच्यानंतर जर तुम्हाला इन्व्हेस्टर म्हणून शॉर्ट टर्ममध्ये ते 1 लाखाचं सोनं 1,10,000 झालं, तर 10,000 वाढले, तर तुम्ही घेऊच नका डिलिव्हरी, कमॉडिटी एक्सचेंजवर विकून टाका. तुम्हाला 1 लाखचा फायदा होईल. 10,000 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढलं तर 10 ग्रॅमवर 1 लाखाचा, 100 ग्रॅमवर 1 लाखाचा फायदा होईल. म्हणजे तुम्ही 1 लाख टाकले होते मार्जिनवर, सोनं घेतलं, त्याच्यावर 1 लाख फायदा मिळाला. म्हणजे एका अर्थी महिन्याभरात 100% रिटर्न तुम्हाला मिळाला. ह्या गेल्या 2-4 महिन्यात असे 100-200% रिटर्न मिळणारे बरेच जण बघितले आपण, चांदीत सुद्धा. पण ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. म्हणजे हा अधिकचा फायदा झाला, बोनस म्हणूया आपण. पण हे 10 लाखाचं सोनं तुम्ही 2 महिन्यांनी तुमच्याकडे डिलिव्हरी येते, तेव्हा तुम्ही डिलिव्हरी घेता, तेव्हा तुमच्या मनात, इकडे तुम्ही लगेच 10 लाख घेता, त्याबरोबर 3% GST देता. हा GST तुम्ही 1 महिन्यात विकायला गेलात सोनं, तर GSTचे पैसे गेले तुमचे, ते अधिकचं नुकसान. म्हणजे तुमचे इथे ट्रान्झॅक्शन कॉस्ट किती वाढली बघा. परंतु इकडे तुम्ही वायदे बाजारात कमॉडिटी एक्सचेंजवर जेव्हा सोनं घेता तेव्हा तुमची ट्रान्झॅक्शन कॉस्ट खरोखर किती कमी झाली. म्हणजे हा एक प्रश्न आहे. दुसरी सर्वात महत्वाची, तुम्ही इथे 1 लाखाला सोनं घेतलं, 2 महिन्यांनी जर किंमत त्याची 1,05,000 असेल, तर तुम्ही 1,05,000 असेल तर तुम्ही जिथे सोन्याचं बिस्किट घेतलं त्या दुकानात 1,05,000चा भाव तुम्हाला मिळणार नाही, त्याच्यात घट येणार. मात्र कमॉडिटी एक्सचेंजवर तुम्ही 1 लाख असेल आणि त्या दिवशी 1,05,000, तर 1,05,000लाच विकू शकता. हा एक ॲडव्हान्टेज झाला. आता भारतीयांच्या दृष्टीने एक टिपिकल गोष्ट सांगतो तुम्हाला. आत्ताच घडलेली गोष्ट आहे, अगदी जवळच्या, आमच्याच कुटुंबात एकाकडे घडली, त्यामुळे सांगतो. गेल्या बजेटला आपल्याकडे सोन्यावरची आयात शुल्क कमी केलं होतं, आणि साधारणपणे 67-68 हजारावर सोनं आलं एकदम एका दिवशी. 70,000वर 74,000वरनं
67,000वर, कारण आयात शुल्क कमी झाल्यामुळे सोनं स्वस्त झालं. त्यांच्या घरात 2 महिन्यांनी लग्न होतं. त्यांना 100 ग्रॅम सोनं घ्यायचं होतं. म्हणजे 100 हे मी उदाहरणासाठी घेतोय, त्यांना जास्त घ्यायचं होतं. तर त्यांना कसा फायदा झाला कमॉडिटी एक्सचेंजचा त्यावेळेला, याचं एक उदाहरण देतो. तर त्यांनी मला विचारलं की सोन्यात काय करायचं. तर म्हटलं आज भाव 67,000-68,000 पण सोनं आहे. ही संध्याकाळची 6:30-7ची गोष्ट होती. तर त्यांनी मला काय करायचं म्हटलं, उद्याचा भरोसा नाही, कमॉडिटी एक्सचेंज हे तुम्हाला संधी आहे. उद्या भाव किती होईल माहीत नाही. आज ह्या सेंटिमेंटमुळे आयात शुल्क कमी झालं, त्यामुळे आपल्याकडे भाव पडलेत. ग्लोबली जे सोन्यामध्ये ते स्ट्रॉंग फिलिंग आहे ते अजून कमी झालेलं नाही आहे, बुलिश आहे. तर तुम्ही आज फायदा घ्या, आज घ्या. तर म्हणे उद्या आम्ही घेऊ. नाही म्हटलं, सोन्यामध्ये आज उद्यामध्ये ₹1,000 फरक पडतो, हल्ली आपण बघतो. आजच तुम्ही घ्या. आत्ता 68,000ला म्हणे. आत्ता मला जाणं म्हणजे दुकानात जाणं, त्याच्याशी बोलणं, आणि एवढे पैसे नाही. सर्वात महत्त्वाचं, त्यांना जेवढे हवे होते तेवढे पैसे त्यांच्याकडे नव्हते. आत्ता या क्षणाला अचानक नाहीये. बऱ्याचदा तुम्हाला सोनं घ्यायचं असतं, 2 महिन्यांनी लग्न असतं, काय असतं, तुमचे पैसे येणारे 2 महिन्यांनी, तुमच्याकडे FD असेल किंवा काही इन्व्हेस्टमेंट जी असेल. आज पैसे नाहीत, त्यामुळे तुम्ही थांबून राहता. या थांबण्यामध्ये जर भाव वाढले तर तुमचं नुकसान होऊ शकतं. मग तुमचं 2 महिन्यांनी येणार आहे ना, हरकत नाही, तेव्हा पैसे येणार आहे. मग आपण 2 महिन्यानंतरचं सोनं पण आज तुम्ही कमॉडिटी एक्सचेंजवर घ्या, आजच्या भावात मिळतं. तसंच त्यांनी केलं. 68,000चं सोनं त्यांनी कमॉडिटी एक्सचेंजवर घेतलं. 2 बिस्किटं त्यांनी घेऊन ठेवली, 100 ग्रॅमची, म्हणजे 200 ग्रॅम. फायदा बघा झाला त्यांना किती, 1 महिन्यानी 1.25 महिन्यांनी 74,000चा भाव झाला. त्यांचं लग्न आलं त्या क्षणाला 74, 75, 76,000च्या आसपास भाव झाला. म्हणजे 8,000नी भाव झाला. विचार करा, 8,000 भाव 10 ग्रॅमचा आहे, 100 ग्रॅमचा 80,000 आणि 200 ग्रॅमचा 1,60,000. जेव्हा त्यांच्याकडे पैसे होते, जेव्हा त्यांना घ्यायचं, तेव्हा त्यांना हे तेच सोनं 1,60,000 कमी पैशात त्यांना ते घेता आलं. हा फायदा कशात झाला? कमॉडिटी एक्सचेंजमध्ये. तर कमॉडिटी एक्सचेंज हे लोएस्ट कॉस्ट, लोएस्ट स्टोरेज कॉस्ट आणि हायेस्ट प्युरिटी हा एक अत्यंत एफिशियंट मार्ग आहे. परंतु त्याच्यामध्ये ट्रेडिंग करताना तुम्हाला, म्हणजे हे ट्रेडिंग करायचं, इन्व्हेस्टमेंट करताना थोडंसं अधिक निश्चित शिकलं पाहिजे, कारण हे डेरिव्हेटिव्ह मार्केट आहे. तर त्या दृष्टीने आपण जो तरुण वर्ग आहे भारतातला, त्यांनी फायनान्शियल लिटरसीचा भाग म्हणून बघावं की सोनं, चांदी, आणि हीच गोष्ट सेम चांदीमध्ये. आणि याच्यामध्ये तुमच्या ॲपेटाईटला, म्हणजे मगाशी म्हटले इन्व्हेस्टर ॲपेटाईट, मग तुम्हाला सोन्यामध्ये 1 ग्रॅमचा पण कॉन्ट्रॅक्ट त्याच्यावर आहे. कमॉडिटी एक्सचेंजमध्ये तुम्ही 1 ग्रॅमही घेऊ शकता, 8 ग्रॅमचं कॉईन घेऊ शकता, 10 ग्रॅमचं कॉईन घेऊ शकता, 100 ग्रॅमचं बिस्किट घेऊ शकता, आणि 1 किलो पण आहे. पण ते 1 किलो हे सामान्य लोकांसाठी, गुंतवणूकदारांसाठी नाही, ते दुकानदारांसाठी आहे. तर अशा पद्धतीने अत्यंत एफिशियंट, लोएस्ट कॉस्ट, लोएस्ट स्टोरेज कॉस्ट हे सोन्याचं इन्व्हेस्टमेंट इथे करू शकता. अन्यथा मी डिजिटल गोल्ड हा एक याच्याकडे एक पर्याय आहे. त्याच्यामध्ये डिजिटल गोल्डमध्ये तुम्हाला ऑरो गोल्ड वगैरे असे काही प्लॅटफॉर्म निर्माण झालेत. MMTC पॅम्प, जी आपल्यातले भारतातली सर्वात अतिशय चांगली रिफायनरी आहे, त्यांच्याकडनं मिळतं. आणि असे सोन्याचे भरपूर प्लॅटफॉर्म, पेटीएम देतं, जीपे देतं, पेपाल किंवा हे ज्या म्हणजे ही जी वॉलेट झाली आहे ते पण डिजिटल सोनं देतात. तसे तुम्ही डिजिटल बघायला गेलात तर गुगल केलं तर तुम्हाला भरपूर मिळतील. याच्यासाठी गव्हर्नन्स काय आहे किंवा त्यांचं पुढे काय असेल याबद्दल अजून फारशी माहिती आलेली नाही. त्याच्यामध्ये कधीतरी काही प्रॉब्लेम निर्माण झाल्यावर हे कळेल. त्यामुळे ती व्यवस्था कितपत प्रत्येकाने आपापल्या ॲपेटाईट प्रमाणे घ्यावी. परंतु कमॉडिटी एक्सचेंज, फिजिकल गोल्ड आणि डिजिटल गोल्ड ह्याच्यामध्ये काय, हे आपल्या इन्व्हेस्टरनी आपापलं ॲपेटाईट बघून घ्यावं. परंतु याच्यामध्ये 5%, 8%, 10% किंवा 20% हे याच्यामध्ये आलंच पाहिजे. पण मी वैयक्तिकपणे सांगेन की एक तर गोल्ड ETF किंवा कमॉडिटी एक्सचेंज ही 2 उत्तम साधनं आहेत की तुम्हाला गुंतवणुकीसाठी. सोन्याकडे गुंतवणूक म्हणून बघायची समजा नव्या पिढीला सवय झाली आहे, पण चांदीत तर स्कॅर्सिटी नाही जशी सोन्याला आहे. मेकिंग चार्जेस खूप जास्त असतात. जसं 10 ग्रॅमचं सोन्याचं बिस्किट असतं, तसं 1 किलोचं चांदीचं बिस्किट तरी फार फ्रिक्वेंटली दिसत नाही. अशा वेळेला नव्या लोकांनी, आत्ताच्या पिढीनं चांदीकडं गुंतवणूक ऑप्शन म्हणून बघावं का? आणि बघायचं असेल तर चांदीत गुंतवणूक कशी करायची? सोनं, चांदी गुंतवणुकीचा मार्ग किंवा कशी करावी, हे दोन्ही आता मी सांगितलं त्याप्रमाणे सोन्याप्रमाणेच आहेत.
आता चांदीमध्ये मी आता सोन्याची तुम्हाला सांगितलं की 1 ग्रॅम, बरोबर, त्याच्यानंतर 8 ग्रॅम, 10 ग्रॅम, 100 ग्रॅम अशी ऑप्शन आहेत कमॉडिटी एक्सचेंजवर. तशी चांदीमध्ये पण आज आपल्याला भरपूर ऑप्शन आहेत. 1 किलो चांदी, 5 किलो चांदी आणि ही 2 ऑप्शन आहेत. आणि मग 30 किलो चांदी. तर आपण 30 किलोकडे जाणं म्हणजे आत्ताच्या किमतीमध्ये 30 किलोमध्ये जाणं हे सामान्य गुंतवणूकदाराला नाही ॲडवायजेबल. पण 1 किलोचं आणि 5 किलोचं आहे आणि त्यातही तेच आहे. किंवा ETF हा जो सगळ्या म्युच्युअल फंडांचा सिल्वर ETF आहे. आत्ता हे जे सोन्यात चांदीमध्ये जी काय रॅली झाली त्याच्यामध्ये एक व्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे असं एक म्हटलं जातं की डिफॉल्ट होणं वगैरे हे सगळे प्रकार होऊ शकतात आणि याच्यामध्ये चांदी क्रॅश होऊ शकते. त्यामुळे आता बऱ्याच म्युच्युअल फंडांनी आता नवीन ऑर्डर घेणं, म्युच्युअल फंडाची इन्व्हेस्टमेंट त्यांनी थांबवली आहे, सस्पेंड केली आहे सिल्वर ETF मध्ये. तर त्यामुळे आत्ता सिल्वर ETF मिळत नाही. पण तुम्हाला तरीही ज्याला हवंय त्याला जे कमॉडिटी आपल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, BSE आणि NSEवर अजून जे आहेत चालू जे आहेत त्या युनिटचं ट्रेडिंग चालूच आहे ना. म्हणजे आत्ताही तुम्हाला 150 रुपयाच्या आसपास 1 ग्रॅमचं चांदीचं युनिट तुम्हाला अवेलेबल आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही अजूनही गुंतवणूक करू शकता. तेव्हा मार्ग हाच आहे. परंतु चांदीमध्ये लक्षात ठेवा, चांदीमध्ये जोखीमही थोडी जास्त असते. सोन्याची सुरक्षिततेची जी पर्सेंटेज आहे ते खूप जास्त आहे. अल्टिमेटली सोनं हे मी मगाशी म्हटलं की ग्लोबल इकॉनॉमीशी लिंक आहे आणि इकॉनॉमीला हेज, इकॉनॉमीचं जोखीम, इकॉनॉमीतले जे धोके आहेत त्या धोक्यांचं निराकरण करण्यासाठी सोन्याकडे जास्त बघितलं जातं. चांदी ही सोनं चालतं तेव्हा चांदी चालते. पण चांदीचे स्वतःचे फंडामेंटल यापूर्वी मी सांगितलं नसतं की गुंतवणूक चांदीतही करावी, म्हणजे 1-2 वर्षापूर्वीपर्यंत. परंतु गेल्या 2 वर्षात जे बदल झालेत, मी मगाशी म्हटलं ज्याप्रमाणे आपण ह्यात मायक्रो चिप्स आले, AI बेस्ड चिप्स आल्या, त्याच्यासाठी लागणारं, आणि हे सेमीकंडक्टर आले, इलेक्ट्रिक व्हेकल्स आले, सोलार आले, याच्यामध्ये जे लागणारं आहे चांदी, त्याचं आज मागणी खूप वाढायला लागल्यामुळे चांदीमध्ये एक स्वतःचं एक फंडामेंटल फॅक्टर तयार झाला. पूर्वी जो स्पेक्युलेशन 80%, 20 फंडामेंटल, हे पर्सेंटेज कमी जास्त भरू शकता. आज असं नाही. चांदीमध्ये 50%, 60% इज फंडामेंटल, 40% स्पेक्युलेशन किंवा 30% स्पेक्युलेशन असं म्हणू शकतो आपण. सिल्वर ज्वेलरी हा एक नवीन चांगल्यापैकी उदयाला आलेला एक नवीन घटक आहे. तुम्ही म्हणालात की चांदीत करेक्शन येऊन गेले, परत करेक्शन येऊ शकतं, भीती सोन्याची वाटती. आजवरचा असा ट्रेंड आहे की सोनं वाढतच राहतं. कमी वेगानं वाढेल, एखादा महिना पडेल, पण जनरली सोनं वाढत राहतं. माझा प्रश्न असा आहे की येथून पुढं पण सोनं वाढतच राहणार का सोन्यात पण करेक्शन येऊ शकतं? नाही, करेक्शन तर येऊ शकतं, परंतु याच्यात परत एक इफ्स आणि बट्स, म्हणजे जर तर बरेच आहे शक्यता. आपण बघतो मगाशी म्हटले त्या करन्सीमध्ये जी काय उलथापालथ होते जगात, त्याच्यामध्ये आपण बघितलं, आपण अलीकडे ऐकत असू डॉलरायझेशन होते. तर सोनं हे डॉलरचं हेज मानलं जातं. म्हणजे डॉलर जेव्हा वीक होतो तेव्हा सोन्यात जातात पैसे. म्हणजे ज्यांचं डॉलरमध्ये, आज अजून एक कारण आहे, मी ते थेट सांगितलं नाही मगाशी, सोनं वाढण्याचं कारण. गेले सोनं सर्व जगातले सेंट्रल बँका, म्हणजे मी म्हटलं सगळे देशांच्या सेंट्रल बँका, आपली जशी रिझर्व्ह बँक, हे सोनं घेत आहेत. अव्याहतपणे त्यांची सोने खरेदी चालू आहे. यावर्षी चालू आहे आणि पुढच्या 15 दिवसात नवीन डेटा येईल. मागच्या क्वार्टरमध्ये जगातल्या बँकांनी किती सोनं घेतलं. म्हणजे सोन्याची डिमांड बँका केव्हा घेत आहेत, सेंट्रल बँक्स या, की त्यांना त्या देशाला सेफगार्ड करायचे. हे प्रत्येक देश आज कसं झालंय की चायना आणि चीन आज मोठी खेळी खेळतोय, जी कधी कधी कळते, कधी कधी कळत नाही. गेले 11 महिने चीन सोनं खरेदी करतोय, आणि सोनं खरेदी करतोय म्हणजे तो डॉलर डंप करतोय. चीनची जी डॉलर डिनॉमिनेटेड इन्व्हेस्टमेंट आहे, डॉलरमध्ये जी त्यांची US ट्रेजरीमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, तर US ला सह देण्यासाठी त्यांचं जे युद्ध चाललंय त्याच्यामध्ये अमेरिकेला शह देण्यासाठी अमेरिकन करन्सी वीक केली की त्यांचे प्रॉब्लेम निर्माण होतील, त्यांना माहिती आहे. मग ती करन्सी वीक करायची म्हणजे काय, डॉलर विका, आणि त्यांचं डॉलर विका, सोनं खरेदी करा. म्हणजे ते सोनं खरेदी करतात म्हणून भाव वाढतोय, आणि डॉलर विकतात म्हणून डॉलर कमी होतोय म्हणून सोनं अधिक वाढतंय, असं त्यांनी त्यांच्या बाजूला फिरवलेलं
चक्र आहे ते. म्हणजे हे व्हर्च्युअस सायकल त्यांनी स्वतःकरता निर्माण केली आहे. अक्षरशः असं म्हटलं जाते की सकाळी उठले की चीनमध्ये सोनं खरेदी चालू होते, डॉलर विक्री, सोनं खरेदी, हे दोनच ऍक्टिव्हिटी चीनमध्ये चालल्या आहेत. आणि असं विश्वास ठेवायला आपल्याला जागा आहे. तर ह्याच्यामध्ये हे डॉलरायझेशन त्यांनी सुरू केलंय. आज भारतही कुठेतरी रुपया 4 देश आपला स्वीकारायला लागलाय. म्हणजे आपणही डॉलरवरनं थोडंसं रुपयावर गेलोय. रशियाने आपण बघितलंच काय केलंय. तर असे अधिकाधिक आज ब्राझील आणि अर्जेंटिना म्हणजे दक्षिण अमेरिका देखील आज अमेरिकेशी दुश्मनी घेऊन राहिले. तिथे त्यांच्या डॉलरला धोका निर्माण झालाय. आज युरोपियन देश सुद्धा, आज युरोपचा युरो बघितला तर डॉलरच्या अगेन्स्ट 0.96 वरनं 1.18 पर्यंत गेला होता. एवढा म्हणजे युरो पण स्ट्रॉंग झालाय डॉलरच्या अगेन्स्ट. म्हणजे डॉलरायझेशन झाल्यामुळे आता कुठेतरी सोनं अधिक वाढतंय आणि तो जो वेग आहे, हे डॉलरायझेशन किती होईल याच्यावर हे सोनं कुठे जाईल. म्हणजे उद्या आणखी एखादा ब्लो अमेरिकेला बसणार असेल. आणि चिन्ह तीच आहेत की डॉलर कुठे ना कुठे खलास व्हायला लागलाय. खलास म्हणण्यापेक्षा त्याची तो वीक व्हायला लागलाय. तो स्पीड किती असेल, किती कमी वेळात होईल आणि तो वीक होण्यापूर्वी अजून तो, कारण हे कधी कुठलंही मार्केट असं किंवा असं जात नाही. ते खाली येणार असेल तरी असं येतं, वर जाणार असेल तरी असं जातं. तर हा डॉलर जर खाली येणार असेल तर तो खाली किती वेगाने येतो, तो मध्ये किती परत उसळी मारतो, परत किती खाली येतो, याच्याशी सोनं कुठेतरी लिंक नाही. आणि त्यावेळेला येणाऱ्या ज्या करेक्शन येणार त्या सोन्यात राहतील. पण आज सोनं परत $2000 जाईल का हे सांगणं, सध्याची जी नवीन ग्लोबल ऑर्डर निर्माण होते त्यात हे होणं फारच कठीण आहे. त्यामुळे सोनं हे लॉंग टर्म बुलिश किंवा अधिक बुलिश होण्याची शक्यता सध्याच्या परिस्थितीत आहे. पण उद्या सांगता येत नाही. असं म्हणतात उद्या अमेरिकेचं सुप्रीम कोर्टात मला वाटतं 28 तारखेला त्याचा जजमेंट आहे. हे सगळं टॅरिफ वॉर सगळं इल्लिगल ठरवून अमेरिकेला जर हे टॅरिफ वॉर संपवायला सांगितलं तर नवीन ऑर्डर काहीतरी निर्माण होईल. थोडक्यात ही ते प्रत्येक ॲसेटचं, मग सोनं असो किंवा दुसरी एक गोष्ट आपण सांगायची विसरली, चांदीच्या रॅली मागचं मुख्य कारण, फारच महत्वाचं कारण आहे, हे सामान्यांना माहिती नसतं की चांदी तुम्हाला किती हवी आहे घरी किंवा किती गुणवत्ता ह्याचं नाहीये. चीननी जे रेअर अर्थ आपण बघितलंय, मिनरल्स आणि मेटल्स याचे एक्सपोर्ट कंट्रोल केलेत, ते परत अमेरिकेला कॉर्नर करायला. तर त्याच्यामुळे काय झालंय की हे सगळं चीनच्या हातात आहे, रेअर अर्थचं मार्केट. आणि रेअर अर्थ मेटल्स याचं, मिनरल्सचं मार्केट कशाला महत्वाचं आहे की इलेक्ट्रॉनिक व्हेकलची क्रांती, सेमीकंडक्टर, परत चिप्स, याला सगळ्या नवीन जी अर्थव्यवस्था निर्माण होते त्याला सगळ्याचं बेस आणि सगळ्याच्या किमती या रेअर अर्थवर, आणि ते सगळे चीन म्हणजे सगळ्यांच्या अर्थव्यवस्थेला इन्क्लुडिंग भारत चीनच्या रेअर अर्थ पॉलिसीमुळे प्रचंड धोका निर्माण झालाय. आणि त्यामुळे अमेरिकेत इतर देशांची आणि स्वतःची असलेली चांदी ते सोडतच नाही आहेत, ते धरून ठेवले. लंडनमध्ये असलेले चांदीचे स्टॉक आहेत ते सगळे ETF मध्ये गेलेत. त्यामुळे ETF सगळ्यांनी घेतल्यामुळे तिथेही चांदी शिल्लक नाही राहिली आहे. भारतात तीच अवस्था आहे की भारतात त्यामुळे चांदी नाही, कारण जगालाच कळलंय की आता चांदीचे स्टॉकच अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे स्पॉट मार्केट म्हणतो, म्हणजे आपला हजर बाजार, तिथे चांदीचे भाव आहेत ते वायदे बाजारातले किंवा कमॉडिटी एक्सचेंजपेक्षा 20% अधिक वाढलेले आहेत. म्हणजे आपल्या चांदी भारतात बघितलं तर कमॉडिटी एक्सचेंजवर चांदी 1,76,000 आहे, परंतु तुम्हाला स्पॉट चांदीच्या बाजारात गेलात तर 2 लाख सांगताय. हा जो प्रीमियम 20-25 हजाराचा आहे त्याचं कारण हे की प्रत्यक्ष चांदी तुम्हाला मिळतच नाहीये. सर, हे नक्की काय आहे? कारण याचे व्हिडिओ खूप गुजरातमधले आले की प्रत्यक्ष दुकानदाराकडे लोक जातात, चांदी हातात द्या, आणि चांदी मिळत नाही, तिथं भांडणं होतात. आणि याचीच बॅक स्टोरी मी ऐकली आहे की वेगवेगळे देश जहाजातनं भरून ॲक्च्युअल फिजिकल सोनं आपल्या आपल्या बँकेत आणू पाहतात. तर हे जे फिजिकल सोनं चांदी आहे हे मिळणं न मिळणं आणि त्याची कमिटमेंट असणारे वायदे ETF मिळणं, याच्यात काय फरक आहे? वायदे वेगळे आहेत, ETF वेगळे आहेत, परंतु आता म्हटलं ते कुठेतरी एक ना पॅनिक क्रिएट झालंय प्रत्येकाला. म्हणजे चीननी काय मिनरलच्या किंवा ह्या तीनची जी रेअरलची पॉलिसी आणली ती त्यांचं एक प्रकारचं वेपनायझेशन आहे. मी म्हटलं की प्रत्येक देशात वेपनायझेशन, आपापल्याकडे जो खास रिसोर्स आहे त्याचं वेपनायझेशन करायला लागले. त्याचा परिणाम हा आहे की चांदी ही कुठेतरी मायनिंग मधनच येते ना, आणि रेअर अर्थशी शेवटी चांदीचा पण संबंध आहे. आणि
म्हणजे आपल्या अमेरिकन पॉलिसीमध्ये आता जे टॅरिफ किंवा लावले त्याच्यामध्ये त्यांनी एक आपण बघितलं तर त्याच्या त्यांच्या नोटिफिकेशन म्हटलेलं आहे की आत्ता त्यांनी जरी बाजूला ठेवलं असेल तरी चायनाला त्यांनी रेअर अर्थचा सिल्वरला त्यांनी रेअर अर्थचा दर्जा दिलाय. आणि रेअर अर्थचा दर्जा दिल्यामुळे हे सगळं रामायण घडलंय की रेअर अर्थ आल्यामुळे ह्या पॉलिसीचा धोका त्यालाही निर्माण झालाय चांदीला. आणि चांदीचं स्टेटस बदललं रेअर अर्थ, म्हणजे उद्या त्याच्यावर हे लागू शकतात टॅरिफ. टॅरिफ लागली तर आपल्याला चांदी मिळणार नाही म्हणून US चांदी आता सोडत नाहीये. आणि US कडे इतर देशांच्याही चांदी आहेत. तसंच लंडनमध्ये पण जी चांदीचे स्टॉक असतात, लंडन आणि US ही दोन म्हणजे जगातले मोठे चांदीचे वॉल्ट्स असणारे, आणि यांच्यामध्ये आर्बिट्राज ट्रेड खूप चालू असतो. म्हणजे इकडे जेव्हा भाव स्वस्त असतो तेव्हा इथे घ्या आणि अमेरिकेत ती विका आणि तिकडे डिलिव्हरी द्या आणि उलटे. तर ह्या आर्बिट्राज ट्रेडमुळेही काही गोष्टी निर्माण झाल्या आहेत. हे आपण सामान्य माणसांना सहसा कळत नाही आणि माहीत नसतं, परंतु व्यापाऱ्यांना माहीत असतं. तर ह्याच्यातनं काय झालंय ना की ही जी पॅनिक क्रिएट झालंय की आता चांदी मिळणार नाही, आणि खरोखरच चांदीचे स्टॉक त्या मनात नाही आहेत. म्हणजे असं नाहीये की उद्या चांदीचे स्टॉक ज्यांच्याकडे आहेत ते सोडायला तयार नाहीत. अजून एक थिअरी भारतापुरती निर्माण झाली असं म्हटलं जातं. आता ह्या गोष्टी आहेत ना, थिअऱ्या निर्माण होतात ना, ह्या जनरली किती खऱ्या कितपत खऱ्या हे थोड्या वेळाने कळतं. पण भारतात जे ज्वेलर लोकांकडे चांदीचे प्रचंड स्टॉक होते ते त्यांनी ती चांदीची इन्व्हेंटरी, मी बुलियनवाल्यांकडे नव्हे तर ज्वेलर म्हणजे दागिने करणाऱ्या कंपन्या, तर त्यांच्याकडे ते असलेले स्टॉक आहेत ते स्टॉक त्यांनी त्याची इन्व्हेंटरीवर त्यांनी बँकांकडनं लोन घेतलंय ते कोलॅटरल ठेवून, आणि फार मोठ्या प्रमाणात घेतलंय असं एक. म्हणजे इथे कुठेतरी जर चांदी क्रॅश झाली, म्हणजे किती क्रॅश होईल त्याच्यावर आहे शेवटी, आणि कुठल्या भागात त्यांनी कुठल्या किमतीवर लोन घेतलंय, तर उद्या हे इन्व्हेंटरीमध्ये NPA होतील की काय, ते लिहून परत देऊ न शकल्यामुळे बँकांना, अशी एक धोका निर्माण होतोय का असाही आता एक समज पसरायला लागलाय. आणि या केसमध्ये उद्या रिझर्व्ह बँकेला जर वाटलं की बँकांनी खूप लोन दिले, कारण बँकांकडे आपण बघितलं इकॉनॉमीत सुस्ती आल्यामुळे बँकांकडे खूप फंड पडून होते, मग हे फंड त्यांनी आता कुठेतरी डिप्लॉय केले पाहिजेत, कारण यांना व्याज द्यायची आहेत घेतलेल्या डिपॉझिट्सवर. मग त्यांनी ते चांदीवाल्यांना दिले, त्यामुळे चांदीवाल्यांनी तो पैसा लावून, त्याच्यामुळे काय झाले की ती लोन दिल्यामुळे चांदीचे अशाही प्रकारचे भाव वाढलेले आहेत. तर याच्यामध्ये उद्या चांदी क्रॅश झाली तर एक धोका निर्माण झाला, बँकांची लोन येणार नाही का. मग उद्या ह्या दृष्टीने बँकांना सेफगार्ड करण्यासाठी उद्या शक्यता आहे अशी की RBI येईल आणि सांगेल बँकांना की तुमचं एक्सपोजर जे चांदीच्या आहे स्टॉकना इन्व्हेंटरीच्या अगेन्स्ट फायनान्स दिलाय ते कुठेतरी तुम्ही कमी करा. आणि जर ते कमी करायला सांगितलं तर दर महिन्याला समजा 10% कमी करा, 20%, तर तेवढी चांदी बाजारात येईल. आणि तेवढी चांदी अचानक बाजारात आली, ती विकायला लागली जर ज्वेलर्सना, तर चांदी क्रॅश होऊ शकते. मग ती करेक्शन आहे, याचा फायदा घेऊन गुंतवणूकदारांनी त्यावेळेला घुसावं. ही करेक्शन नेहमी म्हणजे जरुरीपेक्षा जास्त भाव पाडतात, कारण मंदीत अतिमंदी होते, तेजीत अतितेजी होते, दोन्हीकडे युफोरिया निर्माण होतो. तर हे जे एक्सेस असतं ना, हे एक्सेसचा फायदा हा गुंतवणूकदारांना, म्हणजे पॅनिकमध्ये मार्केटमध्ये जो जनरली गुंतवणूक करतो तो विनर लवकर ठरतो. हे एक साधारण गुंतवणुकीचा नियम आहे, तो इथे आपल्याला गुंतवणूकदार म्हणून वापरता येऊ शकते. पण मला आपला जो प्रश्न होता त्या अनुषंगाने सांगायचं की चांदीमध्ये ही एक वेगळ्या प्रकारची एक जी सिस्टीम निर्माण झाली आहे, त्यामुळे चांदी ही आज पूर्वी एवढी वीक राहिलेली नाही किंवा केवळ स्पेक्युलेटिव्ह मेटल राहिलेलं नाही. चांदीला एक निश्चितपणे एक फंडामेंटल सपोर्ट चांगल्यापैकी निर्माण झालाय. सर सगळंच बबल आहे का हो? सगळंच फुटेल आणि अडचण होईल का सगळ्यांचीच? आपण म्हणतो इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक कुठल्याही मार्केटमध्ये, म्हणजे आपण आज म्हणतायत असं म्हटलं जातंय .com बबल हे आपल्याला माहिती आहे, परंतु प्रत्येक वेळा मार्केट हे आयदर ओव्हर प्राइस्ड असतं, अंडर प्राइस्ड असतं. ते अति ओव्हर प्राइस्ड होतं किंवा बबलचा पॉइंट हा कधीच कुणाला कळत नसतो. म्हणजे आपण फुगा जसा फुगवतो तो अजून थोडी राहील हवा, अजून थोडी राहील हवा म्हणून आपण फुगवत जातो आणि अचानक फुटतो, तेव्हा तुम्हाला सावरायला जनरली कुणाला वेळ देत नाही. तर आत्ता बबल आहे का नाही हे आता बोललं जातंय की अमेरिकन मार्केट म्हणजे फायनान्शियल मार्केट हे निश्चितपणे बबल झोनकडे आपण गेलेलं आहे. ते बबल अजून बिगर बबल होईल का हाच फक्त प्रश्न आहे. आणि तो बिगर बबल असेल तर तो फुटला तर सोनं चांदी हे त्याचे जरी हेज असलं तरी सुरुवातीला खाली पडणार. कारण काय असतं, ही सर्व लिव्हरेज मार्केट असतात. लिव्हरेज मार्केट म्हणजे काय, 100 रुपयाच्या गुंतवणुकीवर
₹1,000 ॲसेट खरेदी केलेला असतो आणि हे ₹100 वेगवेगळ्या ठिकाणी चर्निंग होत असतं, फिरत असतात. आता जेव्हा बबल बस्ट होतो, जेव्हा ही किंमत पडायला लागते ॲसेटची, त्या मालमत्तेची, तेव्हा एक मालमत्ता विकून त्याचा त्याचा लॉस तुम्हाला भरायला लागतो. म्हणजे जर उद्या शेअर मार्केट पडायला लागलं तर चांदीमध्ये ज्यांनी मार्जिन भरून ज्यांनी चांदी खरेदी केलेली आहे जगभर, त्यांना हे शेअर बाजारातला लॉस मेकअप करण्यासाठी ही चांदी विकायला लागेल आणि मग त्यातले पैसे काढून ते इथला लॉस देणार. हे जे विशस सर्कल, व्हर्च्युअस सायकल त्यांच्या बाजूनी आहे, जी आता गुंतवणूकदार ती व्हर्च्युअसची विशस होते आणि मग ह्याचा लॉस भरण्यासाठी हे मार्केट पडतं, याचा लॉस भरण्यासाठी ते मार्केट. मग तुमची क्रिप्टो पण केव्हा एका दिवसात 25%, 30%, बिटकॉईन 80,000वर येईल, 60,000वर येऊ शकतं. बर्स्ट होणार, निश्चित काय नाही काय होणार, पण ते किती होणार, काय होणार नाही. म्हणजे आत्ता आपण बबल झोन काय सांगता येत नाही आणि ज्याबद्दल कोणीच सांगणार नाही. पण कुठेतरी आपण मिसमॅच, इम्बॅलन्स या स्टेजमध्ये सगळ्याच मार्केटमध्ये निश्चित आहे. त्यामुळे शेअर बाजार असो, क्रिप्टो करन्सी असो, बॉन्ड मार्केट असो आणि बुलियन मार्केट असो, याच्यामध्ये निश्चितपणे ह्या इम्बॅलन्समध्ये कुठेतरी काहीतरी होण्याची शक्यता जोपर्यंत, आणि ही कधी कसं कितपत होईल याचा परत मी म्हटलं त्याप्रमाणे उद्या ट्रम्प काय करणार हे माहीत नाहीये, किंवा ग्लोबल फायनान्शियल सिस्टीम कुठला शेप आपण ती रिशेप करतोय, पण त्याचा शेप काय असेल याचं माहीत नाहीये. त्यामुळे आता प्रेडिक्शन फार डिफिकल्ट झालंय. शेवटचा प्रश्न, जरी प्रेडिक्शन डिफिकल्ट झालं असलं तरी या दिवाळीत आमच्या प्रेक्षकांनी सोनं चांदी घ्यावी का नाही, आणि घ्यायची असेल गुंतवणूक म्हणून तर पुढच्या दिवाळीला सोन्या चांदीचं काय चित्र असेल? पुढचा दिवाळी म्हणजे एकच वर्ष आहे, बरोबर. मग 1 वर्षात मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे आपण 5 वर्ष, 10 वर्ष, याच्यात 10 वर्षाचं आपण निश्चित सांगू शकतो ह्याच्या खूप पुढे जाईल. कदाचित असंच अनिश्चितपणे ही ट्रम्प तात्या अजून राहिले, ट्रम्प माशे अजून समजा 5 वर्ष किंवा त्यांना पुढची टर्म हवी आहे, म्हणजे अजून 4 वर्ष आणि पुढची टर्म द्यायला लागले तर नक्की कुठे जाईल हे कुणालाच कळत नाहीये. त्या दृष्टीने बघायला गेलं तर सोन्याला निश्चितपणे मरण नाही. तर आपण ह्या दिवाळीत घ्यायचं की नाही, तर तुमच्याकडे जर गुंतवणूक करायची किंवा तुम्हाला ₹1,00,000 असतील तर मी म्हणेन 20,000 टाका, 20% टाका, पण 100% आत्ता टाकू नका. तुम्हाला करेक्शन मिळणार म्हणजे मिळणार. फक्त त्या स्टेप बाय स्टेप टाका, किंवा मगाशी मी सांगितले SIP आहे, SIP आहे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन गोल्डमध्ये कमॉडिटी एक्सचेंजच्या मार्फत तुम्हाला 1 ग्रॅमचं, 10 ग्रॅमचं, प्रत्येकाच्या ॲपेटाईटप्रमाणे याच्यात जर तुम्ही खरेदी केलं, तुमचा शेअर मार्केटमध्ये अकाउंट असेल तिथेच तुम्हाला कमॉडिटी खरेदी करता येते. ब्रोकरला सांगून तुम्ही तुमचं अकाउंट कमॉडिटीसाठी फक्त ॲक्टिवेट करणं एवढंच अधिकचं करायचं आहे. तर तेवढं केलं तर तुम्ही सोनाराकडे खरेदी करायचा हा प्रत्येकाचा, मी मगाशी म्हटलं तुम्हाला तो तुकडा बघायची जर आवश्यकता असेल तर तिथे करा. अन्यथा मी म्हणेन तुम्ही कमॉडिटी एक्सचेंजवर खरेदी केलीत तर तिथून एक सुरुवात पण होईल. या दिवाळीला एक चांगली सुरुवात झाली, एक चांगली सवय लागली आणि एक चांगल्या मार्केटमध्ये तुमचा प्रवेश होईल. तर कमॉडिटी एक्सचेंजकडे निश्चित बघा, खरेदी जरूर करा, कारण तुमच्या भावनाही महत्त्वाचं आहे. आणि एका रात्रीत भारतीयांची मनोवृत्ती एकदम सोन्याची कल्चरल ॲफिनिटी किंवा इमोशनलपासून आपण फक्त इन्व्हेस्टर आणि गोल्ड इज अ कमॉडिटी आणि ॲसेट क्लास, एवढं ट्रान्झिशन एका दिवाळीत होणार निश्चित नाहीये. त्यामुळे आपलं ते चालून दे, फक्त मार्ग थोड्या वेगळ्या मार्गाने जा. सर, खूप खूप आभार. तुम्ही आम्हाला सोन्या चांदीच्या सर्व बाजू समजावून सांगितल्यात. कमोडिटीच्या इतर गोष्टींवर परत बोलू, पण आता इथंच थांबूया. धन्यवाद.